परत वाच, एक मिनिट परत वाच, मी तुझा रेकॉर्ड एक करतो. हा. दुकानदार एक चल बोल. खुर्ची 15च्या ऐवजी 8% फायदा घेऊन विकतो. त्यामुळे किंमत आहे, म्हणजे आपल्याला किंमत विचारली आहे. तर दुकानदार एक खुर्ची 15% ऐवजी 8% फायद्याने विकतो, त्यामुळे किंमत त्याची कमी होते. तर मग आपल्याला 8% जे टक्केवारीचं आहे त्याच्या खाली 100 काढायचे, म्हणजे टक्का निघतो. आणि 8च्या खाली पण इथे 100% करू का? 100% नाही, फक्त 100. आणि मध्ये 100. मग सर तो टक्का जो असतो ना तो निघतो. म्हणजे हे कसं केलं मला कळलं नाही, परत सांग बरं. म्हणजे तू पण 8%चे 8% म्हणजे तुझे किती झाले? 56 रुपये असं म्हणतोय का तू? नाही आठ सर, मी टक्के ते म्हणजे 56, म्हणजे आपण कुठली व्हॅल्यू 100% मानतो. तर मग हे 8 एका 8, 8 साठी 56. असं केला का? 1% बरोबर 7 रुपये, बरोबर. 1% बरोबर 7, म्हणजे 100% बरोबर किती? 700 सर रुपये मी तसं असंच का? तर तो टक्का हम्म. घालवण्यासाठी, म्हणजे त्याच्या खाली 100 गेल्यावर मग तो टक्का उडतो ना. ओके. ओके, 8/100 केला. ओके, टक्का उरला, बरोबर, ठीक आहे. हा. आणि 15चा पण तसंच केलं. बर, 15/100 केलं. पुढं? आणि त्यामुळे आता किंमत किती होईल ते काढायला लागेल. मग तो खुर्ची 15च्या ऐवजी 8% करत होता. तर मग हम्म. त्याचे 15% मायनस 8% मायनस करायला लागेल. 8%, बरोबर. तर मग किती उरतात? बरोबर, 8% आपण मायनस केलं, तर किती उरतात? अ, सर त्याच्या खाली 100 आला, आणि मग 100च्या तशाच्या तशा, आणि मग हो, 15 100 मधून जसा तसा. 15 15 मधून 8 मध काढलं. 15 मधून 8 काढले. 9, 10, सर 11, 7 12, 13, 14, 15. सर 7 थांबा. उरतात. उरले. ओके, सात सात तर सात उरले, बरोबर. त्यामुळे पुढं? त्यामुळे हम्म. 56 कमी मिळतात खुर्चीची किंमत म्हणजे सात आहे. बाय शंभर म्हणजे तुझे 7/100 म्हणजे किती? 56 रुपये असंच म्हणतोय ना? हो. हा. मग 7/100 म्हणजे हे 60% म्हणजे तुझे 56 रुपये असंच म्हणायचं आहे ना तुला? हो. बरोबर. आणि तुला काय करायचं आहे? आपली किंमत म्हणजे 100% असते, पण ती किंमत आपल्याला माहिती आहे का? माहित नाही. कुठली किंमत 100% असते, बरोबर ना? नाही. तर मग 1% म्हणजे किती रुपये? आपण हो. 1% म्हणजे किती रुपये बघ. 7 हे बघ, 7 1 7. 1% म्हणजे किती? 7 8 56, बरोबर. 56. 7 8 56. 1% म्हणजे 8 रुपये, आणि 100% म्हणजे 800 रुपये. 800 रुपये. कळालं का तुला तरी? तुला तरी कळालं का? मी परत सांगतो, हा. काय विषय नाही, मी परत सांगतो, ठीक आहे. तुला समजलं का नाही? नाही समजलं मी सर सांग.